आणि आता बघूयात आंतरराष्ट्रीय बातम्यांचा वेगवान आढावा बघणार आहोत। जगाच्या पाठीवर काय चाललंय त्यातली सुरुवातीची बातमी आहे मिशन मून बद्दलची। कारण नासाचं मानवरहित मिशन मून यशस्वी करण्यासाठी आर्टेमिस 1 आज चंद्राकडे झेपावलंय। चंद्रावर आर्टेमिस पाठवण्याचा हा तिसरा प्रयत्न होता। केनेडी स्पेस सेंटरमधून 11:34 आसपास या उड्डाण प्रक्रियेला सुरुवात झाली होती। आता बघूयात इतरही बातमी। रशियाने सोडलेल्या एक क्षेपणास्त्र पोलंडच्या हद्दीत पडले। यात पोलंडच्या 2 नागरिकांचा मृत्यू झाला। पोलंड हा देश नाटोचा सदस्य असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पोलंडचे अध्यक्ष आंद्रेस डुडा यांच्याशी याबद्दलची चर्चा केली आणि अमेरिका तुम्हाला सर्वपणे मदत करेल असं त्यांनी आश्वासन दिलं। जो बायडन यांनी इंडोनेशियात नाटो आणि G7 देशांची बैठकही घेतली आणि यामुळे रशियाविरोधात वातावरण आणखी तापण्याची शक्यता सध्या पाहायला मिळते। पूर्व पोलंडमधली जीवितहानी आणि पोलंडला तपासासाठी पूर्ण सहकार्य करण्यावर अमेरिका कायम असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलंय। हल्ल्याच्या बातमीनंतर लगेचच त्यांनी जागतिक नेत्यांची बैठक घेतली। पश्चिम युक्रेनवर झालेले क्षेपणास्त्र हल्ले यातून पुन्हा उभारण्यासाठी देखील युक्रेनला आमचा पाठिंबा कायम आहे। त्यांना स्वतःचा बचाव करण्याची क्षमता मिळावी यासाठी आम्ही जी काही मदत लागेल ती सर्व करू असंही बायडन यावेळी म्हणाले। रशियाने युक्रेनच्या अनेक भागांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याची माहिती मंगळवारी युक्रेनच्या हवाई दलाच्या प्रवक्त्यांनी दिली। देशव्यापी हल्ल्यामध्ये रशियानं 100 क्षेपणास्त्र डागल्याचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले। याआधी युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी आणीबाणी आणि ब्लॅकआउट देखील जाहीर केलं होतं। रशियानं पॉवर ग्रिडवर हल्ला केला होता आणि त्यानंतर ही घोषणा करण्यात आली। जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या बैठकीत रशियाला शांततेचं आवाहन करण्यात आलं, पण प्रत्युत्तर म्हणून रशियानं क्षेपणास्त्र डागली असं झेलेन्स्की यांनी आरोप करताना म्हटलंय। याआधी मंगळवारी झेलेन्स्की यांनी ग्रुप ऑफ 20 शिखर परिषदेला उपस्थित असलेल्या नेत्यांना संबोधित केलं, ज्यात युक्रेनवरच्या रशियाचे युद्ध संपवण्यासाठी दबाव टाकला जावा, पावलं उचलावीत यासाठी असं आवाहन त्यांनी केलं होतं। या हवाई हल्ल्यांमुळे लाखो लोकांना वीज आणि इंटरनेटशिवाय राहावं लागतंय असंही ते यावेळी म्हणाले। युक्रेनची राजधानी कीवमध्ये 2 स्फोट झाल्याची माहिती समोर आली। याबद्दलच्या माहितीनुसार कीवमध्ये मंगळवारी किमान 2 स्फोट झालेत। शहरातून त्यामुळे धुराचे लोट उठत होते। या स्फोटांव्यतिरिक्तही आणखी काही स्फोट झाल्याची माहिती कळते। आपत्कालीन कर्मचाऱ्यांचं पथक तिथे तैनात झालं। ऊर्जा आणि इतर सुविधांना सातत्यानं लक्ष केलं जात आहे आणि या हल्ल्यांमुळे युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा खंडित आहे। रशियानं सुमारे 100 क्षेपणास्त्र डागल्याचं युक्रेनच्या हवाई दलानं म्हटलंय। आणखी हल्ले होऊ शकतात असा इशारा देखील इथे दिला जातोय। ऊर्जेसारख्या पायाभूत सुविधांवर रशियानं केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे पश्चिम युक्रेनचं शहर असलेल्या लीव्हमध्ये मंगळवारी अंधार होता। फ्लॅशलाईट जरून नागरिकांना रस्त्यावर फिरावं लागत होतं। काही जणांनी कॅफेमध्ये बसणं पत्करलं। शहराच्या मध्यभागी काम करणाऱ्या जनरेटरचा अनेकांना आधार होता। रशियानं मंगळवारी युक्रेनच्या ऊर्जा सुविधांवर क्षेपणास्त्रांच्या सर्वात मोठा हल्ला केलेला आहे। 9 महिन्यात लीव्हसारखा आजच्यासारखी गंभीर परिस्थिती याआधी नव्हती असं यावेळी महापौर आंद्री सदोवी यांनी वृत्तपत्रांशी बोलताना सांगितलं आहे। युक्रेनच्या सैन्यानं राजधानीच्या शहरासह खेर्सन प्रदेशातील काही भागात रशियन सैन्याला हुसकावून लावलं आणि त्यानंतर दक्षिण युक्रेनमधली ही दृश्य ज्यात पोसाड प्रोक्सोको आणि शेवचेन्कोव या गावातली स्थिती आता समोर येते। घर, पाणी आणि प्रकाश आमच्याकडे आता काहीच नाही अशी प्रतिक्रिया इथल्या रहिवाशांनी दिली आहे। रशियाच्या हल्ल्यानंतर पायाभूत सुविधा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्यात। त्यामुळे इथले रहिवासी स्थानिक चर्चमधून मानवतावादी मदत मिळत आहे यासाठी ती मदत साहित्य घेण्यासाठी तिथे जमा होत आहेत। दक्षिण युक्रेनमधल्या रशियन सैन्यानं गावातून माघार घेतल्यानंतर इथे नागरिक आता आपताना भेटायला उत्सुक आहेत आणि त्यामुळे अनेकांना अक्षरशः अश्रू अनावर होत आहेत। 9 महिन्यांपासून इथे युद्ध परिस्थिती आहे। फेब्रुवारीमध्ये रशियानं आक्रमण केल्यानंतर कुटुंबांची अशी वाताहत झाली होती। या आठवड्यात मायकोलाइव्ह प्रदेशातील अधिकाऱ्यांनी 4 गावांना भेट दिली तेव्हाची ही दृश्य आहेत। स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारीपासून अनेक जण मायकोलाइव्ह आणि खेर्सन प्रदेशातून पळून गेलेत, पण आम्ही जिंकू आणि आमची संपूर्ण जमीन आम्ही मुक्त होईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला। फुलं देऊन या नागरिकांचं इथे स्वागत केलं जात होतं। आगामी विश्वचषक स्पर्धांमुळे कतारमध्ये या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय, पण युक्रेनमधल्या रशियाच्या युद्धासाठी 1 महिन्याच्या युद्धविरामाची मागणी फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फॅन्टिनो यांनी केली आहे। मध्यपूर्व भागात होत असलेली ही पहिली स्पर्धा आहे, त्यामुळे सकारात्मक आणि आशेचा संदेश याद्वारे नक्कीच दिला जाऊ शकतो असं इन्फॅन्टिनो यांनी म्हटलंय। ते G20च्या प्रमुख अर्थव्यवस्थांच्या नेत्यांना संबोधित करत होते। रशियानं 2018 मध्ये गेल्या विश्वचषकाचं आयोजन केलं होतं आणि उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल गाठली होती, पण युक्रेन 2030 मध्ये अंतिम फेरीसाठी बोली लावणाऱ्या राष्ट्रांपैकी एक असल्याचं देखील ते म्हणाले आहेत।
युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी मंगळवारी कीव्हमध्ये नेदरलँडचे परराष्ट्रमंत्री वोल्फगे होएस्ट्रा यांची भेट घेतली. कुलेबा आणि परराष्ट्रमंत्री होएस्ट्रा यांनी कीव्हमधल्या होलोडोमोर नरसंहार स्मारकाला भेट दिली. 1930च्या सुमारास विनाशकारी दुष्काळात बळी पडलेल्यांचं त्यांनी स्मरणही केलं. या चर्चेनंतर कुलेबा यांनी नेदरलँड्सला जगातील सर्वात गरीब देशांना युक्रेनच्या पद्धतीनं धान्य पुरवठा करण्याच्या उपक्रमात तुम्ही देखील सामील व्हा असं आवाहन केलं. हिवाळ्याचे दिवस येतात, ते येण्याआधी महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचं दुरुस्ती होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मदत करण्याच्या निधीची देखील गरज असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलंय. युक्रेनमधल्या बातम्यानंतर G20 परिषदेसंदर्भातल्या बातम्या आहेत. यावेळी काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधित केलं. G20 राष्ट्रांना शांततेसाठी प्रामुख्यानं काम करावं लागेल. जग आर्थिक संकटाचा सामना करते आणि संपूर्ण जगाच्या भारताकडून आशा आहेत असं देखील यावेळी पंतप्रधान म्हणाले. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. बुधवारी म्हणजेच आज मॅक्रॉन पंतप्रधान मोदींसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करणार आहेत. या दरम्यान दोन्ही नेते समुद्र ते हवाई सहकार्याबद्दल देखील चर्चा करतील. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि पंतप्रधान मोदी युक्रेनचं युद्ध आणि युरोपमधल्या शांतता यावर देखील चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. या दोन्ही नेत्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशीही फोनवरून चर्चा केल्याचं कळतंय. G20 बैठकीच्या निमित्तानं इंडोनेशियाला गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियामध्ये पारंपरिक संगीत वाद्याचा देखील आनंद लुटला. तेव्हाची देखील आपण ही दृश्य बघतोय. या परिषदेचा आजचा दुसरा दिवस आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी देखील G20 शिखर परिषदेला हजेरी लावली आणि यावेळी त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इंडो पॅसिफिकमधील इतरही नेत्यांची भेट घेतली. आजच्या दुसऱ्या दिवशी या सगळ्या विविध नेत्यांनी त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि अन्य नेत्यांनी बालीतल्या मॅनग्रोव्ह फॉरेस्ट अर्थात खारफुटीच्या जंगलाचा देखील दौरा केला. देशाला आवश्यक अक्षय्य ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी आणि कोळशावर अवलंबून राहायला मदत करण्यासाठी अब्जावधी डॉलर्सचा निधी आणू शकतील अशा महत्त्वाच्या करारांवर इंडोनेशियानं मंगळवारी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कर्जदार आणि प्रमुख राष्ट्रांशी त्यांनी हे करार केलेत. इंडोनेशियातील बालीमध्ये झालेल्या ग्रुप ऑफ 20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर तब्बल 20 अब्ज डॉलरच्या कराराची घोषणा करण्यात आली. आमचा देश त्याचबरोबर इथल्या नागरिकांवर आणि त्यामुळे पर्यावरणावर देखील होणारे हवामान बदलाचे सर्वात वाईट परिणाम टाळण्यासाठी इंडोनेशियाची भूमिका महत्त्वाची असल्याचं इंडोनेशियाचे सागरी आणि गुंतवणूक विषयाचे समन्वयक बिन्सार यांनी म्हटलंय. यात सहभागी असलेले अमेरिका, जपान, कॅनडा, डेन्मार्क, युरोपियन युनियन, फ्रान्स, जर्मनी, इटली, नॉर्वे आणि ब्रिटन यांनी एकूण सुमारे 10 अब्ज डॉलर्सचं सवलतीचं कर्ज, अनुदान आणि इक्विटी प्रदान करण्याचा हा करार आहे. हवामानातील गुंतवणुकीला पाठिंबा देण्याचं वचन दिलेल्या या प्रमुख खासगी जागतिक वित्तीय संस्था उर्वरित व्यवस्था करतील असं अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी यावेळी म्हटलंय. या कराराचा एक भाग म्हणून इंडोनेशियानं 2030 पर्यंत देशाच्या ऊर्जा क्षेत्रातून उत्सर्जन कमी करायला सुरुवात करू असं वचन दिलंय. शास्त्रज्ञांच्या इशाऱ्यांना न जुमानता नवीन जीवाश्म इंधन प्रकल्पांना पाठिंबा देत असल्याच्या मुद्द्यावरून युगांडाच्या हवामान कार्यकर्त्या व्हेनेसा नकाते यांनी मंगळवारी जागतिक नेत्यांवर टीका केली. 2015च्या पॅरिस हवामान करारामध्ये देशांनी शक्य असल्यास शतकाच्या अखेरीस ग्लोबल वॉर्मिंग 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याचं मान्य केलं होतं. पण ही तापमानवाढ सध्याच सुमारे 1.2 सेल्सिअसपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे हे लक्ष्य गाठण्याची शक्यता कमी असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. हे लक्ष्य गाठायचं असेल तर कोळसा, तेल किंवा वायूमध्ये नवीन गुंतवणूक करता येणार नाही असं या कार्यकर्त्यांना वाटतं. जीवाश्म इंधनासाठी सौदे करणं, अल्पमुदतीचा नफा मिळवण्यावरच या सगळ्यांचा भर असल्याचं आरोप या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलाय. 2 आठवड्यांच्या बैठकीत जीवाश्म इंधन उद्योगाशी संबंधित असलेल्या 600हून अधिक प्रतिनिधींची पर्यावरण गटांनी आतापर्यंत गणना केलेली आहे. हवामान शिखर परिषदेत हवामानाबद्दलच्या बैठकीत रशिया आणि बेलारूसची अनुपस्थिती युक्रेनवरच्या आक्रमणाबद्दलची जगाची वृत्ती दर्शवते असं मत युक्रेनचे पर्यावरण मंत्री रुस्लान स्टिटलेट्स यांनी असं मंगळवारी मत व्यक्त केलंय. जग युक्रेनच्या बाजूने उभं आहे, पण रशिया आणि बेलारूसची इथली भूमिका इथल्या अनुपस्थितीवरूनच कळते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान, आइसलंड, इस्रायल, न्यूझीलंड, नॉर्वे, युक्रेन आणि अमेरिका यांचा समावेश या अम्ब्रेला ग्रुपमध्ये, पण महत्त्वाच्या हवामान वाटाघाटी करणारा गट असूनही रशिया आणि बेलारूस याआधी सदस्य होते, पण त्यांची अनुपस्थिती निश्चितच खेदजनक असल्याचं त्यांनी म्हटलंय. युक्रेनवरच्या रशियानं केलेल्या आक्रमणामुळे देशाच्या पर्यावरणाचं मोठं नुकसान झाल्याचंही पर्यावरण मंत्री म्हणाले.
पाश्चात्य देशांनी आफ्रिकेतील नवीन गॅस प्रकल्पांना निधी देणं थांबावा असं आवाहन इजिप्तमधल्या हवामान कार्यकर्त्यांनी मंगळवारी केलंय। आफ्रिकेच्या खंडात नवीन गॅस प्रकल्पांद्वारे पाश्चात्य राष्ट्रांनी आपली ऊर्जा वाढवण्याचाच प्रयत्न केलाय असं नाम्बियातल्या हवामान कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। वायू तेल प्रकल्पांना परवानगी देणं धोकादायक असल्याचं त्यांनी म्हटलंय। नवीन जीवाश्म इंधन प्रकल्पांना पाठिंबा दिल्यानं तापमान आणखी धोकादायक उच्चांक गाठेल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे। आता बघूयात इतरही बातम्या। 2024च्या राष्ट्राध्यक्षपदासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे। अमेरिकेला पुन्हा महान आणि अभिमानास्पद बनवण्यासाठी मी आज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर करत असल्याचं ट्विट त्यांनी केलं होतं। अमेरिकेतल्या इतरही बातम्या। कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या सर्व 10 कॅम्पसमध्ये मंगळवारी हजारो शैक्षणिक कामगारांनी उत्तम वेतन आणि फायदे मिळावेत यासाठी संप पुकारला होता। वॉकआउटच्या पहिल्या दिवशी सोमवारी कराराच्या चर्चेत प्रगती झाल्याचं त्यांनी म्हटलंय, पण विद्यापीठ यंत्रणेनं युनियनला कळवलं याबद्दल, कारण बुधवारपर्यंत इथे पुन्हा याबद्दलची बोलणी होणार नाही, तसंच स्थानिक युनियनचे अध्यक्ष राफेल यांनी म्हटलंय। काँगोच्या सशस्त्र दलातील शेकडो नवीन भरती केलेले जवान सोमवारी गोमाच्या रस्त्यावरून विमानतळाकडे जात असतानाची दृश्य। त्यावेळी रस्त्यावरील लोकांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं। जवानांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोची राजधानी किंशासा आणि इतर शहरांमध्ये सैन्यात नव्यानं दाखल झालेले हे जवान तिथे जाणार आहेत। या सर्वांना बंडखोर गटांविरोधात लढण्यासाठी सैन्याकडून प्रशिक्षण दिलं जात आहे। हे तरुण प्रशिक्षण घेण्यासाठी निघालेल्या भरतीच्या पहिल्या गटाचा भाग आहेत। उत्तर कीव प्रांतातल्या काही शहर आणि तिथल्या नियंत्रण ठेवणाऱ्या बंडखोर गटांच्या विरोधातला लढा या भागात म्हणजे गोमापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर सुरू आहे। डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या पूर्वेकडच्या बंडखोरीमुळे या शहराच्या दिशेनं अनेक जण बाहेर पळून जातानाची दृश्य आहेत। बंडखोर लवकरच इथल्या लोकांसाठी छावणीत तिथपर्यंत पोहोचतील अशी खोटी माहिती पसरली आणि तेव्हापासून इथे अराजकतेचं वातावरण होतं। आम्ही छावणीत होतो आणि जेव्हा आम्हाला छावणी रिकामी करण्यास सांगितलं म्हणूनच आम्ही इथून पळून जात असल्याची प्रतिक्रिया इथल्या नागरिकांनी दिली आहे। इथल्या उत्तर क्यू प्रांताचे लष्करी गव्हर्नर लेफ्टनंट जनरल कॉन्स्टंट एंडिवा यांनी शांततेचं आवाहन केलंय। लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी शत्रूकडून अफवा पसरवल्या जात आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। हाँगकाँग सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी मेक्सिकोहून पाठवल्या गेलेल्या एका औद्योगिक उपकरणात लपवलेले सुमारे 100 किलो मॅथॅमेंटापाईन या जप्त केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली। औद्योगिक उपकरणात अंदाजे 60 दशलक्ष हाँगकाँग डॉलर्स म्हणजे सुमारे 7.7 दशलक्ष डॉलर्स किमतीचं क्रिस्टल मेथ होतं अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली। 24 ऑक्टोबरला हाँगकाँगच्या विमानतळावर आल्यानंतर या उपकरणाचं स्कॅन करण्यात आलं आणि त्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय। अग्निशमन दलाच्या सहाय्याने या अधिकाऱ्यांनी सुमारे 4 तासांनी या उपकरणाचे थर वेगळे करत आतले ड्रग शोधून काढले। 1978 मध्ये कायदा पारित झाल्यापासून नेटिव्ह अमेरिकन मुलांचं पालनपोषण आणि दत्तक घेण्याच्या प्रक्रियेत मूळ अमेरिकन कुटुंबांना प्राधान्य देणाऱ्या भारतीय बालकल्याण कायद्याच्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर इथल्या म्हणजे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू आहे, ज्याच्या सुरुवातीला न्यायमूर्तींनी पुराणमतवादी आणि उदारमतवाद्यांना सूचित केलंय। काँग्रेसनं म्हणजे संसदेनं कायदा लिहिताना योग्यरित्या कार्य केलेलं आहे आणि त्याचा उद्देश देखील अधोरेखित त्यांनी यावेळी केलाय। न्यायालयाचे 2 सदस्य मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स आणि न्यायमूर्ती एमी कोनी बॅरेट हे देखील दत्तक मुलांचे पालक आहेत। भारतीय बालकल्याण कायदा लागू होण्यापूर्वी 25 ते 30% नेटिव्ह अमेरिकन मुलांना त्यांच्या घरातून नेलं जात होतं आणि दत्तक कुटुंबाकडे पालन पोषणासाठी किंवा संस्थांमध्ये यादी ठेवलं जात होतं। केंटकीमधली घटना आहे। आपण बघतो इथल्या मतदारांनी गर्भपात विरोधी मतपत्रिका नाकारल्यात। गर्भपात बंदीचा बचाव करणाऱ्या वकिलांनी इथल्या न्यायालयाकडे याविषयीची मागणी केली आणि बंदीला आव्हान देणाऱ्या 2 गर्भपात क्लिनिकच्या वकिलांनी याविषयीचा प्रतिवाद देखील केला आहे। आमच्या संविधानातून गर्भपातासाठी संरक्षण काढून टाकायला त्यांनी नकार दिलाय। गर्भपात हक्क समर्थक राज्याच्या सुप्रीम कोर्टाकडे हा खटला सुरू असताना गर्भपात बंदी तात्पुरती रोखण्याची विनंती इथे केली जाते। यात मिशिगन, कॅलिफोर्निया आणि वर्मंट इथल्या राज्यघटनेत गर्भपाताचे अधिकार समाविष्ट करण्यासाठी मतदान झालं होतं। डलास एअर शोच्या वेळी 2 विंटेज मिलिटरी एअरक्राफ्टच्या अपघाताबद्दल नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डनं माहिती दिली आहे। या दोन्ही विमानांमध्ये फ्लाईट डेटा किंवा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंगची सुविधा नव्हती असं बोर्डकडून सांगण्यात आलंय। इतर कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर यात केला जाऊ शकतो का याचा शोध घेतला जातोय। B-17 विमानाचा इलेक्ट्रॉनिक फ्लाईट डिस्प्ले आणि P-63च्या GPS नेव्हिगेशनल युनिट आता मिळालंय आणि NTSB सदस्य मायकेल ग्राहम यांनी याविषयीची माहिती दिली।
आणि ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. इतरही बातम्यांकडे आपण वळणार आहोत. त्यातली सुरुवातीची बातमी आहे भारतातल्या कोरोना रुग्णसंख्येबद्दलची. भारतात गेल्या 24 तासात 474 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या 4,46,67,398 वर पोहोचली आहे. 7,918 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भारतात कोरोनामुळे मृतांची संख्या 5,33,533 इतकी झाली आहे. हैतीमध्ये कॉलराच्या रुग्णांमध्ये वाढ होते आणि सरकारकडे पुरेसा सध्या औषधांचा पुरवठा नाही आणि त्यात हे रुग्णांची संख्या वाढते. त्यामुळे अधिक संसाधनांची गरज असल्याची माहिती हैतीचे आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते डॉक्टर जेंटी फिल्स यांनी दिली आहे. आतापर्यंत कॉलरामुळे इथे 156 रुग्णांचा मृत्यू झालाय. 6,900हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गॅस स्टेशन्सही आतापर्यंत बंद होते आणि त्यामुळे अनेक लोकांना घरी थांबावं लागलं होतं. या दरम्यान कॉलराचे रुग्ण वाढल्याची शक्यता फिल्स यांनी व्यक्त केली आहे. वेळेवर उपचार घेतले तर कॉलरापासून बचाव होऊ शकतो असं देखील डॉक्टर फिल्स यांनी म्हटलंय. पुढची बातमी. एका चिमुरडीला एका वैद्यकीय चमत्कारामुळे जग पाहता आलंय. कारण दुर्मिळ अनुवंशिक आजारामुळे एका लहानगीचा जन्म होण्याआधीच अमेरिका आणि कॅनडातील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यासाठी एका अभिनव तंत्राचा वापर केला. आयला बशीर ही ओटावा ओंटेरिओमध्ये 16 महिन्यांची लहान मुलगी आहे आणि त्याला असे उपचार घेणारे हे पहिलं बाळ ठरलंय. या घातक प्रकारामध्ये शरीर किंवा काही सगळी जी महत्त्वपूर्ण प्रथिनं असतात शरीरातली ते तयार करण्यात शरीर अपयशी ठरतं आणि जाहिद बशीर आणि सोबिया कुरेशी या जोडप्याने यापूर्वी 2.5 वर्षांची झारा आणि 8 महिन्यांची सारा 2 मुली या आजारामुळे गमावल्या होत्या. पण तिसऱ्यांदा गर्भधारणा झाल्यावर सोबिया यांच्यावर गर्भधारणेच्या 24 आठवड्यांपासूनच हे उपचार करण्यात आले. ऑकलंड प्राणी संग्रहालयामध्ये त्वचेचा संसर्ग आणि इतर आरोग्य समस्यांनी ग्रस्त असलेल्या अनाथ काळ्या अस्वलाची आता काळजी घेतली जाते. प्राणी संग्रहालयाने नुकतीच याविषयीची माहिती दिली. निक्सन नावाचा हा प्राणी 8 महिन्यांचा आहे आणि त्याचं वजन 28 पौंड इतकं आहे. ऑकलंड प्राणी संग्रहालयाचे पशुवैद्य डॉक्टर अलेक्स यांनी याविषयीची माहिती दिली. त्याची प्रकृती पुन्हा एकदा व्यवस्थित होईल अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. नासानं चंद्रावर आर्टेमिस नावाचा मून रॉकेट पाठवण्याचा तिसरा प्रयत्न यशस्वी केलाय. केनेडी स्पेस सेंटरमधून काही वेळापूर्वीच हे रॉकेट सोडण्यात आलंय. इतरही बातम्या बघणार आहोत. लिंडसे लोहन नेटफ्लिक्स हॉलिडे फिल्म फॉलिंग फॉर क्रिसमसद्वारे आता पुन्हा एकदा पुनरागमन करते. या चित्रपटात लिंडसे लोहन एका सोशलाइटच्या भूमिकेत आहे. स्कीइंग करताना तिचा अपघात होतो अशी या चित्रपटाची कथानक आहे आणि त्यानंतर तिला स्मृतिभ्रंश होतो. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर लवकरच प्रदर्शित होणार आहे. ग्रॅमी पुरस्कारांमध्ये सर्वाधिक नामांकनं बियॉन्सेला मिळाली आहेत. यावेळी स्टार गायिका बियॉन्सेनं 9 अग्रगण्य नामांकनं पटकावलीत. बियॉन्सेचं ब्रेक माय सोल याला सर्वाधिक नामांकनं मिळालेली होती याआधी आणि तिचा पती JZ याला देखील 5 त्यांना आतापर्यंत नामांकनं कमावली होती. प्रत्येक म्हणजे या दोघांनी देखील 88व्या सर्वाधिक ग्रॅमी नामांकनांचा आतापर्यंत विक्रम केलेला आहे. सामाजिक बदलासाठी एक विशेष गाणं आणि वर्षातील गीतकारासह 5 नवीन श्रेणींचा देखील यात समावेश आयोजकांनी केलाय. लंडनमध्ये क्रिसमससाठीची लाइटिंगचं सध्या प्रयत्न केले जात आहेत. पण नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच क्रिसमसचा उत्साह इथे पाहायला मिळतोय. ऑक्सफर्ड स्ट्रीटवरची ही दृश्य आहे. तिथे मोठ्या प्रमाणात लाइटिंग करायला सुरुवात करण्यात आली आहे. या सगळ्या स्ट्रीट्सवर मिळून आतापर्यंत 3 लाख LED दिवे बसवण्यात आले. या स्ट्रीटवर 60 फुटांचा क्रिसमस ट्री देखील उभारण्यात आलाय. फिफा विश्वचषक 20 नोव्हेंबरपासून कतारमध्ये सुरू होते आणि या विश्वचषकासाठी फिफानं रशियावर बंदी घातली. रशिया युक्रेन युद्धामुळे ही बंदी घातल्याचं म्हटलं जात आहे. मोरोकोच्या राष्ट्रीय संघानं मंगळवारी दोहामधल्या अब्दुल्ला बिन खलिफा स्टेडियममध्ये सराव सत्रात सहभाग घेतलाय. महिन्यात 20 तारखेपासून फिफा वर्ल्ड कप सुरू होतं आणि मोरोकोची टीम रविवारी संध्याकाळी कतारमध्ये दाखल झाली. गेल्याच आठवड्यात मोरोकोचे प्रशिक्षक वालिद यांनी चेल्सीचा विंगर हकीम जिएच आणि PSG राईट बॅक अशरफ हकीमी या 2 स्टार खेळाडूंच्या एकूण 26 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली होती. वर्ल्ड कपपूर्वी मोरोक्को गुरुवारी 17 नोव्हेंबरला जॉर्जियासोबत एक मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी UAEला जाणार आहे आणि 23 नोव्हेंबरला मोरोक्को 2018च्या उपविजेत्या ठरलेल्या क्रोएशियाचा गट F मध्ये सामना करेल. नेदरलँडची देखील वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात सध्या होणार आहे. त्यासाठीची तयारी सुरू आहे. मंगळवारी त्यांचा देखील संघ दोहात दाखल झालाय. 2018च्या वर्ल्ड कपमध्ये संधी गमावल्यानंतर यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी दमदार पुनरागमन केलंय. कतारमध्ये यश मिळवण्यासाठी नेदरलँड सज्ज आहे. प्रशिक्षक म्हणून लुई व्हॅन गाल यांनी तिसऱ्यांदा त्यांना पाचारण करण्यात आलंय. ते 71 वर्षाचे आहेत आणि या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रोस्टेट कॅन्सरवर त्यांनी उपचार घेत असल्याचं जाहीर केलं होतं. पात्रता फेरीतील 5 विजय आणि 2 अनिर्णित लढतींमुळे नेदरलँड्सनं वर्ल्ड कपची पात्रता फेरी गाठली आहे.
वर्जिल व्हॅन डायक, नॅथन अके, मेम्फिस डिपे या खेळाडूंवर नेदरलँडची मुख्य भिस्त असणार आहे. यंदाच्या फिफा वर्ल्ड कपच्या विजेतेपदाचा दावेदार मानल्या जाणाऱ्या अर्जेंटिनाचे मुख्य प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांनी संघावर कुठलाही दडपण नाही असं म्हटलंय. हा वर्ल्ड कप फुटबॉल स्टार लायनेल मेसीचा शेवटचा वर्ल्ड कप असण्याची शक्यता व्यक्त होते. या संदर्भातही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. आम्ही नक्कीच वर्ल्ड कप जिंकण्याच्या इराद्यानेच प्रत्येक सामना खेळू असं स्कालोनी यावेळी म्हणाले. आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.